हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, ई केवायसी बद्दल सर्वात मोठी अपडेट आली आहे. सरकारची सर्वात मोठी अपडेट आली आहे. आदित्य तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलंय आणि आत्ताच न्यूज मध्ये सुद्धा आलेली आहे. तरच तुम्हाला हप्ते मिळणार आहे, अदरवाईज तुम्हाला हप्ते मिळणार नाही आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ई केवायसी केली तरच तुम्हाला हप्ते मिळणार आहे. सोबतच 15 हप्ता मिळणार आहे. आणि त्याचबरोबर मला असंख्य बहिणींना म्हणायचं आहे की ज्या बहिणींना आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना तो मिळणार आहे का, याबद्दल तो कोणीच बोलत नाही आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या युट्यूब चॅनलला सगळे व्हिडिओ बघताय 100% बघा, पण चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरू नका, अन्यथा तुम्हाला ई केवायसीचा फायदा होणार नाही, तुमचा लाभ बंद केला जाईल. सोबतच लाडक्या बहिणींनो, या महाराष्ट्रामध्ये इतक्या असंख्य लाडक्या बहिणी आहे की ज्या ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या, ज्या जून मध्ये अपात्र ठरल्या, ज्या जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या. त्यांचे पैसे कुठे गेले? 4,500. त्या बहिणी जुलैमध्ये अपात्र ठरले, त्यांचे 3,000 कुठे गेले? ऑगस्टचे पैसे कुठे? याबद्दल कोणीही बोलणार नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, यासाठी आपण आवाज उठवणार आहे. तुमचा लाडका भाऊ म्हणजेच किरण वानकडे गेल्या 2 दिवसांपासून थोडे कमी व्हिडिओ आले. मी थोडंसं माझ्या फॅमिली मॅटर्स मध्ये इश्यूज मध्ये अडकलेलो होतो, म्हणून मी घेऊ शकलो नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार आहे आणि तुमच्या आवाजाला घेऊन मी सरकारपर्यंत जाणार आहे. सोबतच एकीकडे सरकारने ई केवायसी चालू केलेली आहे आणि दुसरीकडे तुमच्या योजनांचा लाभ बंद करण्याच्या माध्यमातून गोल्डन डाटा आणलेला आहे. गोल्डन डाटा सुद्धा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि हे सांगणारा महाराष्ट्रातील मी पहिला भाऊ असेल. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्या गोष्टी करा, सगळंच करा, मान्य. ई केवायसीचा फॉर्म भरावाच लागेल, तेव्हाच पैसे मिळतील. पण ज्या बहिणींना आतापर्यंत ऑगस्ट, जून, जुलैचे हप्ते मिळाले नाहीये, पुढचे हप्ते मिळणार आहे की नाही याबद्दल खूप मोठा संभ्रम आहे. सोबतच ज्या असंख्य बहिणींनी ई केवायसी केलेली आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिले दुसरे आणि त्याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत, तर डबल करता येईल का? तर डबल फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींनो. म्हणून कधीही ई केवायसी करताना तुमच्या मनामधल्या शंका लगेच, म्हणजे कसं ते आपण म्हणतो ना, बकऱ्यांच्या एक बकरी चालली की तिच्या मागे सगळ्या बकऱ्या चालते, असं नाही लाडक्या बहिणींनो. तुम्ही ऐकत चला, तुम्ही जो व्हिडिओ पाहता त्याच्यामध्ये कधी मध्ये चुकाही होऊ शकतात. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन द्यायची होती, एक महत्वाची अपडेट द्यायची होती, जी की आत्ता चाललेली आहे, ते तुम्हाला मी देणार आहे. सोबतच ई केवायसी केल्यास 1,500 रुपये मिळणार का? तर हो, 1,500 रुपये मिळणार. पण ज्या बहिणी जून, जुलै आणि ऑगस्ट पासून अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना मिळणार का, याच्याबद्दल कोणीही काही बोलत नाही आहे. ना महाराष्ट्रातील युट्यूबर बोलत आहे, जितकेही युट्यूबला व्हिडिओ घेतात. सोबतच सरकार सुद्धा बोलत नाही, पण आपण बोलणार आहे लाडक्या बहिणींनो, कारण तो तुमचा हक्क होता आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. ई केवायसी करताना चुका करू नका. मी तुम्हाला हात जोडतो लाडक्या बहिणींनो, फक्त ई केवायसी करताना चुका करू नका, कारण तुम्हाला ती डबल भरता येणार नाहीये. तुमचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो आणि ही केल्यानंतरच आपल्याला काय मिळणार आहे? पैसे मिळणार आहे. मग लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न यायला पाहिजे, जसा की कोणी टाकला नसेल. मी तुम्हाला सांगतोय, एक प्रश्न तुमच्या मनावर टाकतो. हे तर ओटीपी वाल्यांकडे आहे, ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांच्यासाठी आहे. मग विचार करा, ज्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे त्यांचं काय होणार? असा तर महाराष्ट्रामध्ये अशा काही बहिणी असतील की त्यांची परिस्थितीच नाही आहे, मोबाईल वापरू शकत नाही, ना साधा ना डिजिटल. मग अशा बहिणींचं काय? ते सुद्धा सुरू व्हायचं आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आवाज देऊन सांगतोय, तुम्हाला कान खोलून ऐका की याच्यामध्ये सुद्धा बदल होण्याची अजून दाट शक्यता आहे. तुम्ही ई केवायसी करून घ्याल, फॉर्म भरून घ्याल, तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकतो, कारण सरकारने गोल्डन डाटा पण आणलेला आहे आणि सोबत हा ओटीपीचा म्हणजे थंबचा इश्यू सुद्धा येणार आहे. इथे तुमचं पुन्हा फ्रॉड होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. कोणी आपलं वय कमी जास्त सांगू शकतो ओटीपी मध्ये, कोणाला थोडी ना माहिती आहे. पण लाडक्या बहिणींनो, मी कान देऊन ऐका, कारण इथून जो व्हिडिओ असणार आहे हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. बघा, मी सांगतोय, लाडकी बहीण योजनेसंबंधीची माहिती, जून, जुलै, ऑगस्ट पैसे थांबलेले आहेत. तर लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार का? 4,500 प्लस सप्टेंबरचा हप्ता 6,000. ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांना 4,500. ज्या बहिणींना ऑगस्टचा नाही त्यांना 3,000 मिळतील का? किंवा पुढचे जे महिने आहेत सोबत मिळतील का? याबद्दल काहीही कोणी बोलत नाही आहे. तर मला महाराष्ट्रातील बहिणींना सुद्धा म्हणायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जितकेही युट्यूबर्स आहेत त्यांना सुद्धा म्हणायचं आहे की आपल्याला आपल्या लाडक्या बहिणींचा आवाज बनावा लागेल, नाहीतर एक दिवस सरकार येईल आणि लाडक्या बहिणींचा गळा दाबेल आणि सोबत आपला सुद्धा गळा दाबेल. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथे मी गोल्डन डेटा काय ते सुद्धा सांगतोय, हे कान देऊन ऐका, अत्यंत महत्वाचं आहे. बघा, यात आला तरच योजनेचा लाभ मिळेल, नाहीतर योजनेमधून सगळ्याच, संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ असो, आपली लाडकी बहीण योजना असो, मातृवंदना योजना असो, की कोणतीही नमो शेतकरी योजना असो, कोणतीही असो, त्याच्यातून तुम्ही बाद ठरणार आहात. आणि याच्यामध्ये काय दिलं आहे, गोल्डन डेटामध्ये नक्की काय असणार आहे? गोल्डन डेटामध्ये 30 वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर सरकारकडून नागरिकांसाठी एक म्हणजे सगळीच माहिती एका प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहे. तर मला लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आणि सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना सांगायचं आहे की ही जर माहिती सरकारने विचारून घेतली असती तर मान्य होतं, पण सरकारने तुमच्याकडून न विचारताही ही माहिती घेतली आहे. तुमचं नाव आहे, तुमचा पत्ता आहे, तुमचं जन्मतारीख आहे, शैक्षणिक पात्रता आहे, लग्न झालंय की नाही आहे, उत्पन्नाचा स्रोत कोण आहे, कुटुंबाची माहिती, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जमिनीची माहिती, मालकीची माहिती, सगळी माहिती आहे. म्हणजे सरकार आता तुमच्या बेडरूम पर्यंत पोहोचलेला आहे. सरकारने तुम्हाला 1,500 रुपये दिले, बरोबर, योजनांसाठी बाकीच्या 2,500 दिले, 3,000 दिले, तर तुमच्या 1,500 रुपयासाठी सरकार असं करत आहे. तर आतापर्यंत जे संत्री, मंत्री आणि खाजी, आजी, माजी सगळे होऊन गेले, तर त्यांचा सुद्धा डाटा या गोल्डन डेटामध्ये येणं कंपल्सरी आहे. मी लाडक्या बहिणींनो, तुमची योजना सुरू राहील नाही राहील मी त्याच्याबद्दल दुमत नाही माझं, पण हा जो गोल्डन डाटा एकदा जर आला आणि याच्यामध्ये जर काही
इश्यू झाले तर तुम्ही अपात्र ठरणार आहेत आणि तुमचा डाटा जर जेव्हा गव्हर्नमेंट जवळ जाईल, एखाद्या वेबसाईटला राहील आणि हॅक झाला तर तुमच्या अकाउंटमध्ये असलेले सगळे पैसे सुद्धा गायब होईल. म्हणून लाडक्या बहिणींनो, मी तुम्हा सर्वांच्या पाया पडतो, तुम्हा सर्वांना म्हणतो की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. सरकार जर आपली माहिती घेत असेल तर सरकारने सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती ते टाकायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांची माहिती म्हणजे आजी, खाजी आणि माझी जे आमदार, खासदार असतील महाराष्ट्रातील त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अशीच मागणी माझी आहे. हे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आलं समजलं मला काय म्हणायचंय बघा. मग आता ई-केवायसी करताना अनेक बहिणींचे प्रश्न होते, त्या प्रश्नांना घेऊन मी ते सॉल्व्ह करतो. ई-केवायसी प्रक्रिया सुरुवात 18 सप्टेंबरला झाली. 18 सप्टेंबर पासून 2 महिने तुम्हाला मिळणार आहेत. बरोबर, किती महिने? 2 महिने. म्हणजे शेवटची तारीख कधी आहे? 18 नोव्हेंबरला. आता अनेक बहिणींचा प्रश्न होता, दादा मला ओटीपीज येत नाही, दादा मला एरर येत आहे. तर काही घाई करू नका. बरोबर, अजूनही अपडेट येणार आहे. मी याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. अपडेट कशी येणार आहे म्हटलं मी, की त्या थंबवाल्या दीदी आहे, थंबवाल्या ज्यांना त्यांच्याकडे मोबाईल नाही, ओटीपी नाही, त्यांचं पण घ्यायचं आहे. त्यांच्या साठी सुद्धा थंबनी घेणार आहे, पडताळणी होणार आहे. ओटीपीचं टेन्शन घेऊ नका. आज नाही झालं तर उद्या करून बघा, पण करू आपण. ई-बेसिक केल्यास 1500 रुपये मिळणार, 100% मिळणार. याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. सप्टेंबर पासूनचे पुढचे असेल, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पुढचे मिळेल. पण याच्या पहिलेचे मिळणार का याचंही आपण आन्सर देणार आहे, घाबरू नका. दरवर्षी जून महिन्यामध्ये ई-केवायसी करावं लागेल. प्रत्येक इयरला जून महिन्यामध्ये तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. दुसरी अडचणी, महिलांना कोणत्या अडचणी येत आहे, बहिणींना कोणती अडचण येत आहे? ओटीपी येत नाही. पहिला ओटीपी येतो, दुसरा ओटीपी येत नाही. साईटला ऑलमोस्ट नाही म्हटलं लाडक्या बहिणीनं 10-10 लाख लोक एका दिवशी हे करतात ई-केवायसी. इश्यू येणारच आहे आणि सरकारचं काम तर तुम्ही बघितलं. इकडे तर भल्या मोठ्या लंब्या गोष्टी सोडतात आणि तिकडे तर तुम्हाला काहीच व्यवस्थित नाही आहे. म्हणजे ओटीपी साठी हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सोबतच तुम्हाला एकच ओटीपी नाही पाहिजे. तुमचे वडील असेल किंवा तुमचे हसबंड असेल त्यांचाही ओटीपी पाहिजे, त्यांचाही इश्यू येऊ शकतो. म्हणून तुम्ही काय करा, हा जेव्हा फॉर्म भरताना एक तर अर्ली मॉर्निंगमध्ये म्हणजे सकाळच्या वेळेस भरा किंवा रात्रीला 11, 11:30च्या नंतर हा फॉर्म भरायला सुरुवात करा. म्हणजे हा इश्यू येणार नाही. ठीक आहे. वडील नाही, ठीक आहे, जी म्हणजे अनमॅरिड बहीण आहे, तिला आपले बाबा नसतील तर मग त्यांनी काय करायचं, त्यांचं काय करायचं? तर लाडक्या बहिणीनं याची माहिती पुढे आलेली आहे. तुम्ही जर ऐकलं असेल रेशन कार्ड, बरोबर, या रेशन कार्डमध्ये आई, बहीण, भाऊ आपल्या सगळ्यांची माहिती असतं. बरोबर, तर समजा बाबा नसेल तर तुम्ही आईचं नाव लावलं तरी चालेल, आईचा पॅन कार्ड नंबर टाकला तरी चालेल, भावाचा टाकला तरी चालेल. फक्त यांचं काम हे आहे, इथे 2.5 लाखापेक्षा जास्त इन्कम चेक करणं. बाकी दॅट्स इट. बाकी इथे आई किंवा म्हणजे बाबा किंवा पतीचं काम नाहीये जास्त. फक्त तुमचं इन्कम चेक करणं 2.5 लाखाच्या वरती. म्हणजे आई असेल, भाऊ असेल किंवा बहीण असेल तर आपण त्यांचं टाकू. मग पती नाही, पती सोबत राहत नाही, म्हणजे एखादी बहीण आहे की त्यांचा म्हणजे डायव्होर्स झाला आहे, पती सोबत राहत नाहीये, सोबत त्या बहिणी विधवा आहेत, म्हणजे त्यांच्या हसबंडची डेथ झाली आहे. अशा वेळेस जे रेशन कार्डमध्ये नाव असेल, अशा ताईंनी काय करायला पाहिजे? त्या ताईंनी त्यांच्या सासूचं म्हणा, त्याच्यानंतर देराचं म्हणा किंवा नणदचं म्हणा नाव लावायला पाहिजे. फक्त त्यांचं सरनेम सेम असायला पाहिजे त्या ठिकाणी. वडील नाही, वडील नाही, बरोबर, पती पण नाही, फॅमिली पण नाही आणि एकटीच राहते. म्हणजे काय, वडील तर नाही आहेच, वडिलांकडली फॅमिली नाही, आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, पती पण नाही. म्हणजेच काय, पती नाही, सासू नाही, सासरे नाही, देर नाहीत आणि नणंद नाही, एकटीच आहे, फॅमिली नाही, एकटीच आहे. अशा वेळेस काय करायचं आहे? अशा वेळेस लाडक्या बहिणींनो, मी काल स्वतः माझ्याकडे ज्या मावशीबाई येतात त्यांचं म्हणजे भाडे करायला, क्लिनिंग करायला, त्या बहिणींचा फॉर्म मी स्वतः भरलेला आहे आणि त्या फॉर्ममध्ये सक्सेसफुल ई-केवायसी झालेली आहे. मी काय केलं, लाडक्या बहिणीचाच नंबर टाकला आणि सेकंड टाइमला काय केलं, मी रेशन किंवा राशन कार्डमध्ये त्यांचाच एकच नाव होतं, तर मग दुसरा ऑप्शनच नाही. म्हणून मी पती आणि वडिलांच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांचाच ओटीपी टाकला, म्हणजे त्यांचाच आधार टाकला आणि ते लिंक सुद्धा झालं. याची खात्री मी तुम्हाला देतो. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, इश्यू झाले, फॉर्म सबमिट करताना एरर येतोय. फॉर्म सबमिट करताना काय येतोय? एरर येतोय. हा एरर यासाठी येतोय की थोडासा नेटवर्कचा इश्यू असेल किंवा तुमचा जो सगळ्या स्टेप्स केलेला आहे आणि केल्यानंतर थोडंसं नेटवर्क मागे पुढे झालं आणि जेव्हा तुम्ही सबमिट करायला गेला तेव्हा खूप बहिण्यांनी, आजूबाजूच्या बहिण्यांनी काय केलं, तिथे त्या वेबसाईटला फॉर्म भरायला सुरुवात केली. म्हणून एरर येऊ शकतो. संध्याकाळी 12च्या नंतर करा आणि सकाळी 5च्या अगोदर करा, तर तुमचं ते 5 मिनिटांमध्ये होऊन जाईल. घरात 2 पेक्षा जास्त महिला असेल तर त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी तो फॉर्म चूजच करायचा आहे. ज्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की 2 पेक्षा जास्त महिला असल्या तर तिथे ऑप्शन सुद्धा येतं, एक विवाहित आणि दुसरं अविवाहित. त्याच्यावर तुम्ही सुद्धा टिक करू शकता. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. बरोबर, होय, आमच्या घरात 2 पेक्षा जास्त महिला आहेत. परत करता येईल का, म्हणजे ई-केवायसी परत करता येईल का? याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, डबल करता येणार नाही. आणि जो शेवटचा जर तुम्ही बघितलं असेल इश्यू आलेला होता अनेक बहिणींना, की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्त वेतन घेत नाहीत. बरोबर, इथे जर हा प्रश्न जर बघितला तर प्रश्न मांडताना चुकीचा झालेला आहे. बघा, नाही जरी केलं तर मग घेतच नाही ना, नाहीच घेत आहे. पण तुम्ही इथे नाही टिक करायचं नाहीये.
तुम्ही म्हणायचं आहे हो, की आमच्या घरामध्ये या सरकारी योजनांचा कोणीही फायदा घेत नाही किंवा आमच्या घरी कोणीही सेवानिवृत्त नाही आहे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये. होय. याचं उत्तर काय येईल? पहिल्या प्रश्नाचं होय. दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे, माझ्या कुटुंबातील एक विवाहित, एक अविवाहित महिला योजनेचा काय घेत आहे? लाभ घेत आहे. होय. होय टिक केलं. होय, होय टिक करायचं आहे. पण आता समजा एकच महिला आहे, एकच ताई आहे. घरामध्ये आता जसं जे माझ्या मावशीबाई होत्या, त्यांच्याकडे एकच होत्या, कोणीच नव्हतं. मी तेव्हाचे उत्तर काय केलं याचं? होयच केलं. तेव्हाही उत्तर काय केलं मी याचं? होयच केलं. आणि समजा आता 2 पेक्षा जास्त आहे, 2, 3, 4, 5, 6 आहे. अशा वेळेस काय लाडक्या बहिणींनो तुम्हाला नाही टिक करायचं आहे. नाही टिक करायचं आहे. कारण की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित असंच बोललाय. मग जर जास्त असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला नाही टिक करायचं आहे. पण जेव्हा नाही टिक कराल तर होऊ शकते, इट मे बी पॉसिबल की तुमचा लाभ बंद होऊ शकते. बरोबर? आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना सांगायचं ही जी ई-के-वाय-सी कराल तेव्हाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. पण जर तुमचं नाव हे 2 ऑक्टोबरला होणाऱ्या पब्लिश गोल्डन डेटामध्ये नसेल तर तुम्ही ई-के-वाय-सी केली तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो जागृत व्हा. तुम्ही जागृत झाला तर महाराष्ट्रामध्ये जो गोल्डन डेटा येणार आहे याच्यामधून थोडंसं आपल्याला वाचता येईल. जर तुम्ही जागृत झाला नाही तर आपल्याला मरण आहे म्हणजे मरण आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो व्हिडिओला प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना हा जो व्हिडिओ मी बनवला आहे त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांना समजून येईल की काय करायचं आणि काय नाही. चला तर मग लाडक्या बहिणींनी इथं थांबतो. तुमचा सपोर्ट मिळणार आहे मला माहिती आहे. तुम्ही खूप योग्य पद्धतीने सपोर्ट करणार हेही मला माहिती आहे. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री